मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. पप्पाची परी काय म्हणते बघा जरा नीट नीट बघा शेवटपर्यंत बघा. आता मटण झालंय 720 रुपये किलो. हा ते परवडायचं नाही. माझी मटन 720 रुपये किलो झाले. चिकन तर 200च्या आत आहे ना व जिवंत 140 रुपये कोंबडी द्यायला लागली. का गे बाय कशाला अशी करायला. होतोपर्यंत माझं लग्न होतोपर्यंत मला वाटत नाही मला परवडणार. दोन गोष्टी काढल्यात. एक तर मी शेळी पालन स्वतः चालू करणार कारण कसं परवडणार हा? किंवा मी पोरांना माझ्या व्हेज खायला घालणार. त्यांना सांगणार मटण खायचं नाही नॉनव्हेज असं नाही. मग ती खाणार नाहीत नॉनव्हेज. मी एकटी खाणार माझं वाट्याचं. काय बाय तो एक उपदेश दिलाय इथे एक कंपनी उपदेश द्यायला लागली. या माल काढाना झाली ती 65 दिवस 70 दिवस माल ठेवली ती या कंपनीनं. आता माल कस तर मागं लागून काढलाय त्यावर काही पाऊस लागलाय. रात ना दिवस ते शेडवर थांबायची पाळी त्या. आणि तू पोराशीनला व्हेजिटेरियन बनवायला लागलीस बी. अगोदर त्या रेट नाही का चिकनला म्हणून कंपनी माल उचलणार. आज उद्या रेट येईल म्हणून. आणि तू पोरं आणि शाकाहारी कर्मजी झालं बोंबरत आम्हाला फास लावून मारायचीच पाळी त्या. काय शिकवायला लागली आज. अग मटण राहू दे निदान चिकन तर खा. चिकन खायला शिकव पोरांना. आपण व्हेजिटेरियन बनवू नकोच ग बाय. हा आणि काय म्हणत्या शेळीपालन. अग शेळीपालन तुला काय सोसायचं आहे. शेळीपालनाला लई लढतरी द्या लई वाईट परिस्थिती आहे. ही आमच्या गावात जी ती उठत्यात आणि पोल्ट्रीच घालू म्हणून उठायला लागली आता. लई फायदा आहे म्हणतात ह्यात पोल्ट्रीचं लई. हे इथलं बघ एवढी रातभर पाऊस आहे. कागात वर खाली करून जीव जायची पाळी आली आहे. नाही पॅक केलं तर आज पक्षी मरत्याचं. खाली ठेवलं तर आज पाऊस जातोय. नेमकं करायचं काय हे असली अवस्था. आणि तू म्हणते आज पोरांना मी शाकाहारी बनवणार. कुठं फेडायची.